ज्वारीच्या भाकरीसाठी तुम्ही जर नवशिके असाल, तुम्हाला अजिबात जमत नसेल, तुम्ही जर बॅचलर असाल, पहिल्यांदा जाऊन स्वयंपाकघरामध्ये ज्वारीची भाकरी करायची असेल तर त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। तर आज मी तुमच्यासाठी अगदी ज्वारीचं पीठ कसं तयार करायचं, स्टोर कसं करून ठेवायचं, किती दिवस वापरायचं, पीठ कसं मळायचं, पिठाची उकड न घेता, तेल किंवा तूप न लावता अगदी परफेक्ट दिवसभर मऊ राहणारी ज्वारीची भाकरी किंवा फुलके कसे तयार करायचे हे सगळं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, बाजूचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा। या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही मसाल्यांसाठी, पिठासाठी भरभरून ऑर्डर दिलेले आहे, तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार। चला तर मग सुरुवात करूया। ज्वारीची मऊ लुसलुशीत भाकरी असो किंवा गुबगुबीत फुग्यासारखे फुलके असो, ज्वारीचं पीठ तर लागतंच। आता हे ज्वारीचं पीठ घरामध्ये कसं तयार करायचं भाकरीसाठी त्याचा अगदी थोडक्यात व्हिडिओ सांगते, म्हणजे प्रत्येकाच्याच लक्षात येईल। 1 किलोचं प्रमाण सांगते, त्यानुसार तुम्ही 2 किलो, 3 किलो, 5 किलो, 10 किलो जसं लागतं त्यानुसार करू शकता। 1 किलो ज्वारीसाठी 1 मूठभर किंवा 50 ग्राम प्रमाणात आपल्याला कोणताही जुना तांदूळ घ्यायचा आहे। नुसत्या ज्वारीची भाकरी केली तर ती थोडीशी वातट होते। तांदळाचं पीठ थोडंसं मिक्स केल्यामुळे भाकरी महत्त्वाचं म्हणजे अजिबात वातट होत नाही। तुम्ही कशीही थापली किंवा लाटली तरी अगदी छान तयार होते। असं पीठ तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे। आणखीन एक महत्त्वाची आणि खास अशी टीप, जितकं लागतं तितकंच थोडं थोडं पीठ तुम्हाला दळून आणायचं आहे, म्हणजे साधारणतः एक 15 ते 20 दिवस पुरेल इतकंच पीठ दळून आणायचं आहे। जास्त जून जर भाकरीचं पीठ राहिलं तर त्याची भाकरीला थोड्याशा चिरा पडल्या जातात किंवा बऱ्याचदा ती वातट सुद्धा लागते आणि खाताना थोडासा वास सुद्धा येतो। म्हणजेच काय, साधारणतः 15 ते 20 दिवस पुरेल इतकं ताजं पीठ आपल्याला दळून आणायचं आहे। आणि शक्यतो पीठ आपल्याला चाळून घ्यायचं नाही, कारण ज्वारीच्या पीठामध्ये कोंडा भरपूर असतो, जो आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचा असतो। तर इथे साधारणतः एक 7 ते 8 भाकरी करायची असेल मध्यम आकाराची तर 3 कप आपण इथे ज्वारीचं पीठ न चाळता घेतलेलं आहे। फुलके करायचे असतील तर 10-12 होतील। नवीन नवीन भाकरी करायला शिकत असाल तर शक्यतो थापून आपल्याला जमत नाही, तर लाटून आपण ही भाकरी करणार आहोत, तर त्यासाठी कोमट पाणी आपल्याला लागणार आहे। त्यासाठी 3 कप पिठासाठी 2 कप साधं पाणी आपण एका भांड्यामध्ये उकळत ठेवणार आहोत। गरम पाण्यामध्ये भाकरीचं पीठ मळायचं, म्हणजे नेमकं पाणी किती गरम करायचं ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तत्पूर्वी जे आपण 3 कप पीठ काढून ठेवलेलं होतं ना, त्याला जर तुम्हाला चालत असेल तर अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे। मिठामुळे भाकरीला चव छान येते। मीठ चालत नसेल तर न घालता सुद्धा तयार करू शकता। आता जर तुम्हाला ही भाकरीला लाटून करायची असेल तर शक्यतो गरम पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता गरम पाणी म्हणजे नेमकं किती, तर मध्यम आचेवर साधारणतः 1 2 ते 2.5 मिनिटातच हलकेसे तुम्हाला इथे ड्रॉप दिसत असतील, म्हणजे हलकंसं कोमट, म्हणजे पाण्यामध्ये हात घातला की याची उष्णता आपल्याला सोसता आली पाहिजे इतपत आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे। अगदी कडकडीत उकळी येईपर्यंत तुम्ही जर पाणी गरम केलं, नंतर त्यामध्ये पिठाची उकड घालून तर ही उकड केली ना तर रबरासारखी भाकरी होऊ शकते। म्हणून हलकंसं कोमट पाणी घालून हाताला व्यवस्थित सोसेल इतकं पाणी गरम करून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। आणि 3 कप ज्वारीच्या पिठासाठी 2 कप पीठ जरी तुम्ही फुलके करत असाल, भाकरी करत असाल तर त्यासाठी अगदी परफेक्ट आहे। पण पाणी लागेल तसं थोडं थोडंच वापरायचं आहे, एकदम सगळं पाणी घालायचं नाही, कारण प्रत्येकाच्या पिठाची क्वालिटी थोडी वेगवेगळी असू शकते, त्यानुसार पाणी थोडं कमी जास्त लागू शकतं। तसं हे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। आता इतर भाकरीपेक्षा या पिठाला ना थोडं जास्त मळावं लागतं, म्हणून सुरुवातीपासून थोडं थोडं पाणी घालून असं हे जोर लावत लावत आपण हे पीठ मळून घेतलं ना तर याची भाकरीसुद्धा अगदी मऊ होते। अजिबात या पिठामध्ये तेल तूप आपल्याला अजिबात वापरायचं नाही किंवा पिठाची उकडसुद्धा आपल्याला काढायची नाही। साधारणतः 1 2 ते 3 चमचेच पाणी शिल्लक ठेवून असं हे पीठ आपण मळून घेतलं आहे। सुरुवातीला असा हा गोळा करून घ्यायचा, याचे 2 भाग करून घेतलेत। आता पुन्हा थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून तुम्ही व्हिडिओमध्ये इथे बघू शकता, या पद्धतीने हाताच्या या भागाने आपल्याला हे पीठ थोडंसं दाबून प्रेस करत मळून घ्यायचं आहे। असं तुम्हाला जमत नसेल तर घरातला एखादा चहाचा पेला वगैरे असेल, ग्लास असेल, छोटी वाटी असेल, त्याने सुद्धा तुम्ही असं हे पुढे पुढे ढकलत प्रेस करून घेऊ शकता। असा हा परफेक्ट असा 2 मिनिटात पिठाचा गोळा आपण मळून घेतलेला आहे। अजिबात यामध्ये क्रॅक्स वगैरे तुम्हाला दिसत नसेल। आता फुलके करायचे असेल तर अगदी छोटे छोटे गोळे करा, भाकरी करायची असेल तर थोडेसे मोठे करा, मीडियम साईजची भाकरी करायची असेल तर असे मध्यम आकाराचे गोळे तुम्ही करून घेऊ शकता। पहिल्यांदा जरी बनवत असाल तर या पद्धतीने छोटे छोटे करा।
आपण घेतलेल्या पिठापैकी आपण अर्ध्याच पिठाची भाकरी करणार आहोत. म्हणजे संपूर्ण पिठाचे मध्यम आकाराचे 5 भाकरी तयार होतात. फुलके करत असाल तर थोडेसे जास्त होतील. आता एक गोळा घेतलेला आहे, त्यावर अगदी थोडंसं ज्वारीचं पीठ आपण भुरभुरलेलं आहे आणि एक सारखं असं करून छान असं जसं पोळी लाटतो ना अगदी तशीच आपल्याला लाटून घ्यायची. पण लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, गव्हाचं पीठ थोडंसं चिवट असतं. अगदी जोर लावत जरी आपण लाटलं ना तरी ती फाटत नाही. पण ज्वारीचं पीठ खूप जास्त नाजूक असतं. लाटताना अगदी हलक्या हाताने अशी बाजू सरकवत आपण लाटून घेणार आहोत. बाजू उलटून घेतली तरी सुद्धा चालू शकेल. मी अगदी एका बाजूने अशी छान लाटून घेतलेली आहे आणि खूप जास्त पातळ सुद्धा लाटू नका. चपातीपेक्षा थोडी जाड आपण ठेवलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशी छान एकसारखी न चिरता न फुटता अशी मस्त परफेक्ट भाकरी तयार झाली. आता तुम्ही जर बॅचलर असाल, पहिल्यांदा स्वयंपाकघरात जाऊन ज्वारीची भाकरी करत असाल आणि तुम्हाला असं वाटतंय घरातले सगळे खुश झाले पाहिजे, तर घरातलं एखादं ताट वगैरे घ्यायचं, मोठं ताट, आणि त्याने असं आपल्याला आकार देऊन भाकरी एकसारखी गोल करून घ्यायची. जर तुम्हाला वाटत असेल तर करू शकता. जर बऱ्यापैकी गोल लाटत असाल किंवा खूप जास्त चिरा दिसत नसेल तर अशीच भाजून घेतली तरी सुद्धा चालू शकेल. तशी ताटाच्या मदतीने अशी गोल भाकरी आपण करू शकतो. तुम्ही जर बॅचलर असाल, पहिल्यांदा बनवत असाल तर असं नक्की ट्राय करा. घरातले सगळे खुश होतील. आणि कसं एकाच ताटाने केलं ना ते एकसारखी सगळी भाकरी होतील. उचलताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, व्हिडिओमध्ये दिसतं त्याप्रमाणे करायचं आहे. आणि जी पीठ लागलेली खालची बाजू असते ना ती आपल्याला वरच्या बाजूला तर या पद्धतीने आपल्याला तव्यावर सोडायचं आहे. तुम्हाला सगळं कळलंच असेल. तर आपण ही भाकरी आता फायनली भाजून घेणार आहोत. भाकरी भाजण्यासाठी घरातला कोणताही तवा घेऊ शकता, पण छान तो कडकडीत गरम असावा. कमी गरम असलेल्या तव्यावर तुम्ही जर ही भाकरी घातली की त्याचे तुकडे सुद्धा पडू शकतात. म्हणून मोठ्या आचेवर 1-2 मिनटं आपण अशी भाकरी पिठाची बाजू वरच्या बाजूला अशी आपण घालून घेतली आहे आणि वर आपल्याला अगदी 2 चमचे तेल असं हाताने पसरून घ्यायचं आहे. हाताने चटका लागत असेल तर घरामध्ये ब्रश असेल, चमचा असेल तर त्याने सुद्धा करू शकता. आणि शक्यतो हातानेच करा, कारण हळूहळू याची छान प्रॅक्टिस होते. वरची बाजू थोडी सुकायला लागली की बाजू आपण उलटून घेणार आहोत. हाताने जमत नसेल तर उलथानाने सुद्धा तुम्ही हे करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, पहिल्यांदाच बनवत असाल तर शक्यतो छोटे फुलक्यांपासून करा, नंतर थोडीशी मोठी करा, नंतर मोठी भाकरी अशी तुम्ही करू शकता. हळूहळू थोड्याशा प्रॅक्टिसने अशी छान परफेक्ट भाकरी फुलके तुम्हाला तयार करता येतील. तर तुम्ही इथे बघू शकता पहिलीच भाकरी आहे अशी छान फुग्यासारखी मस्त टम्म फुगलेली आहे. जिथून अशी हवा जात असेल तर फक्त उलथानाने दाबून ठेवायचे, म्हणजे अशी छान फुलायला मदत होते. अशी तुमची पहिली ही ज्वारीची भाकरी जर फुलके करत असाल तर सेम पद्धतीने तयार करू शकता. तशी ही दुसरी भाकरीसुद्धा आपण घातली. पुन्हा हाताने थोडंसं चमचाभर आपण पाणी लावून घेतलं. भाकरीच्या वरच्या बाजूला पाणी खूप जास्त लावायचं नाही, त्याने भाकरी चिवट होते, बराचसा फाटलीसुद्धा जाते किंवा मध्ये ओल राहिल्यामुळे ना थोडीशी चिरली जाते. तसे हे अगदी थोडंसं पाणी लावून आपण अशी बाजू उलटून घेतलेली आहे. दुसरी भाकरी केलेली आहे तर ही सुद्धा अशी छान फुग्यासारखी मस्त टम्म फुगलेली आहे. ताजं ज्वारीचं पीठ असेल, थोड्याशा कोमट पाण्यामध्ये हे मळून छान घेतलं असेल तशी ही भाकरी अगदी दिवसभर छान मऊ राहते. थोडी चवीला छान करायची असेल, मुलांना डब्याला द्यायचं असेल, ऑफिसच्या डब्यासाठी द्यायचं असेल तर थोडंसं तेल किंवा तूप लावू शकता, म्हणजे चवीला भाकरी अगदी छान लागते. आमची आजी लहानपणी काय करायची माहिती आहे का, भाकरी संपूर्ण तयार झाली की थोडंसं त्याला गावरान तूप लावायची, थोडंसं मीठ लावायची आणि थोडंसं तिखट घालायची, मस्त रोल करून द्यायची, म्हणजे छान पोट भरायचं. उगाच काहीतरी खाण्यापेक्षा असं हे पौष्टिक मुलांना नक्की करून द्या. सांगितलेल्या सगळ्या गोष्टी, व्यवस्थित प्रमाण, पीठ कसं स्टोअर करून ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही ही भाकरी तयार करू शकता. आता तुमचं पीठ जर जास्त जून झालं असेल तरी गरम पाण्यामध्ये थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे भाकरी कमीत कमी चिरली जाते आणि त्याचा वाससुद्धा येत नाही. तर या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही ही भाकरी नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा. आणि ज्या पद्धतीने आपण ज्वारीची भाकरी किंवा फुलके तयार केलेले आहे, अगदी त्याच पद्धतीने बाजरी असेल, नाचणी असेल, अगदी त्याचं सुद्धा तुम्ही करू शकता. तर लाटून घेतलेली प्रत्येक भाकरी तुम्ही इथे बघू शकता अशी मस्त फुगलेली आहे. आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं झालं, आपण ज्वारीचे पदार्थ असतील, ज्वारीची भाकरी असेल तर आता ज्वारी निवडताना खूप जास्त मोठ्या साईजची चकचकीत ज्वारी निवडायची नाही, त्याची भाकरी तितकीशी चांगली लागत नाही. तर ज्वारी निवडताना एक तर शाळू, छोट्या आकाराची आणि थोडी चॉकलेटी छटा असलेली ज्वारी निवडून घ्यायची. त्याची भाकरी चवीलाही छान लागते, त्याचं पीठही छान तयार होतं. जर आता गावाकडे या सगळ्या गोष्टी मिळतात, जर सिटीमध्ये जरी राहत असाल तरी त्यातल्या त्यात चांगली ज्वारी आपल्याला निवडून घ्यायची. या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. तर आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. आणि ज्यांना कोणाला केमिकल विरहित डंकावर कुटलेले मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, फक्त हाय मेसेज करून मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळेल, तर नक्की मेसेज करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.